माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी गणपतीचं आगमन. शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या घरी आज गणरायाचे आगमन झालं. फुलांच्या सुंदर सजावटीने गणपती बाप्पाची आराधना येथे करण्यात आली होती. त्यांच्या या घरच्या गणपतीचे हे 5वं वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने सर्व फाटक कुटुंब, मित्रपरिवार या गणेशाची मोठ्या आनंदाने पूजा अर्चा करतात. सर्व नागरिकांना येणारे हे वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीत जावं अशी प्रार्थना रवींद्र फाटक यांनी गणपती बाप्पाकडे केली आहे. प्रमाणे गणेशोत्सव साजरा होत असतो. आमचा घरगुती गणेशोत्सव आहे. यंदा हे 5वं वर्ष आहे आणि ज्या दिवशी मला असं वाटतं की गणपतीचा दिवस असतो त्या सर्वांना, घरातल्या सर्व लोकांना आनंद होत असतो, ते येत असतो तेव्हा, आणि त्या माध्यमातून आपण त्याचा एक चांगली पूजा, त्या माध्यमातून एक चांगले डेकोरेशन, आता घरगुती गणेशोत्सव पण मोठ्या पद्धतीने करायला लागलेले आहेत. त्या माध्यमातून आमच्या इथे आमच्या घरातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्याच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला आहे. सुंदर केलं आहे. दरवर्षी गणपती येतो, 1.5 दिवस आम्ही त्याची सेवा करत असतो. त्या माध्यमातून सर्व लोक, आपल्यासारखे सर्व लोक जे मित्रपरिवार आहेत त्या एका निमित्त आपल्या घरोघरी भेटण्याचा एक दिवस असतो आणि त्या माध्यमातून आपण सगळे भेटत असतो आणि देवाचं गणपतीला दर्शनासाठी येत असतो. दरवर्षी गणेशोत्सव, गणपतीकडे मागण्यापेक्षा गणपतीने मला सगळं दिलेलं आहे आणि मला असं वाटतं इथल्या सर्व जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आणि ठाण्याच्या आमच्या सर्व जे माझे मित्रपरिवार आहेत त्यांना एक सुख समृद्धी देवावी गणपतीच्या मला प्रार्थना करतो. आणि सर्व माझ्या ठाण्याच्या सर्व ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. गणेशोत्सवानिमित्त आज वर्षा या शासकीय निवासस्थानी व ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री गणेशाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा व ठाणे येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पक्षाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन वसंत डावखरे यांच्या घरी आज सकाळी लाडक्या बाप्पाचं आगमन झाले. मोठ्या उत्साहाने भक्तिमय आणि भक्तगणांच्या समवेत गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली. यावेळी निरंजन डावखरे यांनी गणेश आगमनाच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच येणारं वर्ष हे सगळ्यांना आनंदाचे व समृद्धीचे जावो अशी गणेशचरणी प्रार्थना केली. तसेच आमदार निरंजन डावखरेंच्या गणपतीचं दर्शन घेण्याकरिता भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनीही येथे उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, बंधू भगिनी, मित्रपरिवार यांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले. रिंगन में इतना रश अभी शाम को चालू है 4 बजे. सर फुलं वाला फुलं
गणेशोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आमचे मित्र आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे प्रतिवर्षाप्रमाणे गणरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलोय. बाप्पाच्या चरणी एवढीच आम्ही प्रार्थना करतोय की ठाणे असो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी असतील, कामगार असतील, युवा असतील, महिला असतील, यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे आणि वैभवाचे असे दिवस येवो. महाराष्ट्रावर येणारी सगळी विघ्न त्या ठिकाणी दूर हो आणि महायुती सरकारच्या माध्यमातून एकनाथरावजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आणखी चांगलं महाराष्ट्र हिताचं काम होण्यासाठी बाप्पा आम्हाला शक्ती देव, ताकद देव, हीच प्रार्थना आमची बाप्पाच्या गणरायाच्या चरणी आहे. गणरायाचं आगमन आज सगळ्यांच्या घरी झालेलं आहे. काही लोकांच्या घरी 1.5 दिवसाचे, काही लोकांच्या घरी 5 दिवस, तर काही लोकांच्या घरी गौरी गणपती आणि काही लोकांच्या घरी 11 दिवस असं गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आणि प्रत्येकजण आपल्या भक्तिभावाने, सेवाभावाने गणपती बाप्पांची सेवा करतोय. अतिशय आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण आपल्याला सगळ्याकडेच बघायला भेटते. सर्व ठाणेकर खऱ्या अर्थाने ढोल ताशामध्ये गणपती बाप्पांना आपापल्या घरी नेत आहेत. मी आपल्या माध्यमाने सर्व गणेश भक्तांना, सर्व ठाणेकरांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. गणपती बाप्पांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख, समृद्धी आणि भरभराटी देव. आणि खऱ्या अर्थाने महायुती शासन जे लोकसेवेचं कार्य करतंय, त्या लोकसेवेचं कार्य असंच कायम सतत चालू राहू दे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक वेदकर यांच्या घरी गणेशाचे आगमन झालं आहे. गणेशाच्या स्थापनेचे हे त्यांचं 24वं वर्ष असून मोठ्या भक्तिभावाने ते गणपतीची पूजा अर्चा करतात. आकर्षक सुंदर सजावट हे त्यांच्या गणपतीचे विशेष आकर्षण असते. हे येणारं वर्ष सगळ्यांना सुख, समृद्धीचे आणि आनंदी जावो अशी त्यांनी गणपती चरणी प्रार्थना केली आहे. तुमच्या गणपतीला किती वर्ष झाले? म्हणजे खूप आधी बसले. 25 वर्ष मी माझ्या घरी गणपतीची स्थापना करतो, मनोभावे पूजा करतो. आणि बाप्पाकडे एवढंच मागतो दरवर्षी की ह्या जगावर कुठलंच संकट, कधी कुठल्याही मानवावरती कुठलं संकट येऊ नये, कुठल्या प्राणी मात्रावरती कुठलं संकट येऊ नये, सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळं चांगलं सर्व लोकांचं भलं कर, हेच देवाकडे मागणं करतो. शाडूमतीचे गेली 10 वर्ष मी विसर्जन माझ्या बिल्डिंगच्या आवारातच ते पाण्याचे टँक बनवून करत असतो. आणि मनोभावे आपण पूजा करतो. आणि मग कसं ते देवाला, बाप्पाला लांब कुठे सोडायला जावं मनाची खंत असते, ते आपल्या जवळच बाप्पाचे विसर्जन करून मी ते पूजा करतो. श्री गणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवरती राहो. गणेशाच्या कृपेने ठाणे महानगरपालिकेची कीर्ती कायम वृद्धिंगत हो अशी प्रार्थना ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली. ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे पूजन आयुक्त राव आणि त्यांच्या पत्नी प्रियांका राव यांनी केले. ठाणे महानगरपालिका कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे 42वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष असलेल्या ठाणे महापालिका आयुक्त यांनी गणेशोत्सवाच्या सर्व ठाणेकरांना शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त मिनल पालांडे, परिवहन समितीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांसह इतर कर्मचारी व अधिकारी वर्ग येथे उपस्थित होते. तर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आला. देवताभ्यो नमः. खंडनं चंदनं दिव्यं गंडाढ्यं सुमुहरं शिवं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्ते दीपं दर्शयामि. गजानन महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव.
सुंदरो